चला तर मग आजची रेसिपी आहे भोपळ घाऱ्या. भोपळ घाऱ्या आपण कशा बनवायच्या ते आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी तुम्हाला भोपळा व्यवस्थित धुवून व्यवस्थित चिरून बारीक करून घ्यावा लागेल. या प्रमाणात तुमची कन्सिस्टन्सी हवी. त्यानंतर एक पातेलं घेऊन त्यामध्ये तो भोपळ घाऱ्याचा जो तुम्ही किस काढला आहे तो व्यवस्थित परतवून घ्या. परतवून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो खाली लागला नाही पाहिजे, त्यामुळे तो व्यवस्थित परतवून घेतला जाऊ शकतो आणि तो मध्यम आचेवर नेहमी परतवून घ्यायचा. त्यानंतर या ठिकाणी गूळ असा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आणि बारीक गूळ घेतला तरी ठीकच आहे. त्यानंतर हा गूळ तुम्ही त्या किसामध्ये मिक्स करायचा व्यवस्थित. जो आपण किस तयार केलेला आहे बारीक करून भोपळ्याचा त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित मिक्स करून तो एकजीव करून घ्यायचा. आणि ही सगळी प्रोसेस तुम्ही मध्यम आचेवरच करायची, जेणेकरून जे आपण मिश्रण तयार करतो आहे ते मिक्स करताना खाली लागलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित ते मिक्स झालं पाहिजे आणि करपलं वगैरेही नाही पाहिजे. त्यामुळे काय होतं, मग ते भोपळ घाऱ्यांचा स्वाद बिघडतो. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल व्यवस्थित की तुम्ही जेव्हा पण ते मिश्रण मिक्स करता तेव्हा मध्यम आचेवर करा. त्यानंतर आम्ही इथे थोडंसं पीठ ॲड केलं आहे कारण की ते एकजीव व्हावं, घट्ट व्हावं. त्यामुळे आता हे पीठ आहे कणकेचं पीठ, म्हणजेच गव्हाचं पीठ आहे. तर गव्हाचं पीठ या ठिकाणी तुम्ही घेऊन ते व्यवस्थित मिक्स करू शकता. तर आपण 1 वाटी पीठ इथे घेतलं आहे आणि आपण त्याची कन्सिस्टन्सी सतत चेक करत राहायची की ते व्यवस्थित मिक्स होतं आहे का, व्यवस्थित घट्ट होतं आहे का, कमी जास्त घट्ट होतं आहे का, हे सगळं आपल्याला चेक करून घ्यावं लागणार व्यवस्थित. तर या ठिकाणी मी मिश्रण मिक्स करत आहे आणि ते व्यवस्थित एकजीव करून घेते. एकजीव केल्यानंतर आपल्याला जो रिझल्ट मिळेल तो रिझल्ट आपला फायनल रिझल्ट असणार. हे मिश्रण तुम्हाला एकजीव करताना थोडासा वेळ नक्कीच लागेल, पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो खाली लागला नाही पाहिजे. खाली लागला तर त्याची चव बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तो मिक्स करून घ्या आणि सतत हलवत राहा. त्यानंतर हा मिश्रण तयार झालेला आहे आणि तो आता तुम्ही परातीत काढून घ्या व्यवस्थित. आणि एका परातीत काढून घेतल्यानंतर तो थोडासा थंड होण्यासाठी ठेवून द्या. आता जे हे मिश्रण तयार झालेलं आहे ते आपलं फायनल मिश्रण आहे. ते व्यवस्थित परातीत काढून घेतल्यानंतर आता ते थंड व्हायला ठेवलं आहे. आता ते थंड झाल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित त्याचे गोळे बनवून नंतर ते लाटावे लागतील. भोपळ घाऱ्या ज्या दिसतात एवढ्या अवघड, पण त्या बनवायला एवढ्याही अवघड नाही आहे. त्या सोप्या आहेत जर तुम्ही व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघून बनवलं तर. पुढच्या प्रोसेसमध्ये आपण एका पोळपाटावर व्यवस्थित प्लास्टिक किंवा एखादा जो पातळ कपडा असेल तो ठेवून त्याच्यावर मग आपण अशा भोपळ घाऱ्याचं जे मिश्रण तयार केलं आहे त्याला तेल लावून व्यवस्थित त्याचा आकार करून ते थापाव्या लागतील. त्या थापल्यानंतर आपण त्यांना पुऱ्यांचा आकार देऊ आणि पुरांचा आकार दिल्यानंतर व्यवस्थित मग ते आपण तळण्यासाठी सोडून द्यायचे. आता जसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता की गोल उंडा केला आणि त्याच्यानंतर तो व्यवस्थित थापला आहे. तो थापल्यानंतर तो व्यवस्थित काढून तो तेलामध्ये तळण्यासाठी सोडून द्यायचा. आणि सोडताना विशेष लक्ष द्यायचं की आपण व्यवस्थित हळूवारपणे सोडावं, जेणेकरून तेल अंगावर सांडणार नाही, आपल्याला उडणार नाही. आपण हा दुसरा उंडा घेतला आहे जो आपण तयार करतो आहे. आता हलक्या हाताने तयार करायचा आहे, जेणेकरून तो चिपकलाही नाही पाहिजे खाली. आणि व्यवस्थित तो तेलामध्ये सोडायचा, जेणेकरून तेल अंगावर उडणार नाही. आणि व्यवस्थित मग नंतर तो तळून घ्यायचा. तुम्ही बाजूला टिश्यू पेपर ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही ते तळलेल्या पुऱ्या त्याच्यावर ठेवल्यामुळे जो टिश्यू आहे तो तेल पूर्णपणे शोषून घेतो आणि मग पुऱ्या कमी तेलकट दिसतात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुरी एकदम लालसर होईपर्यंत आपण तळून घ्यायची मस्त तेलामध्ये. आणि ही बघा, ही आता आपला फायनल रिझल्ट आहे. ही छान अशी आपली भोपळ घारी तयार झालेली आहे. फुगून मस्त टम्म वरती आलेली आहे. आता ही आपण लालसर तळून घ्यायची आणि मग ती तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता. तुम्हाला जे आवडेल चटणीसोबत खाऊ शकता किंवा काही अशीही खाऊ शकता. अशी ती खूप खमंग आणि क्रिस्पी लागते. विशेष म्हणजे ही भोपळ घारी शरीरासाठी इतकी पौष्टिक आहे. या ठिकाणी तुम्ही भोपळ घाऱ्या लाटूनसुद्धा घेऊ शकता. म्हणजे हे अप टू तुमच्यावर आहे पूर्णपणे की तुम्हाला कशा पद्धतीने त्या तयार करायच्यात आणि तुम्हाला कशा पद्धतीने